आम्ही भीमाशंकर येथे गेलो होतो आणि येथे एक जागी थांबलो. तिथे गंध लावायचं चाललेलं होतं. त्या माणसाने मला गंध लावला. त्याच्यामध्ये गंध लावताना भीमाशंकर असे नाव लिहिले. एका बाजूला त्रिशूळ दिले, परत दुसऱ्या बाजूला पण त्रिशूळ दिले. आणि आता आम्ही भीमाशंकर मंदिरात चाललेलो आहोत. माझी मुलगी ईश्वरी हिला मी हाताला पकडून घेऊन चाललेला आहे. खूप पाणी आणि पाऊस आहे. इथे पाऊस खूप सारखाच येत आहे आणि एका ठिकाणी आम्ही धबधबा तिथे खूप पाणी पडत होतं. मी त्याचा आनंद घेत होते आणि आम्ही इथे थांबलो होतो. इथे खूप तागाची झाडं पण होते वर आणि धबधब्यावर असं खूप छान स्वच्छ असं पाणी पडत होतं. मला खूप छान वाटत होतं आणि इथे सारखे ढग यायचे, त्याच्यामुळे वर असं पुसत दिसत आहे आणि खूप छान वाटत आहे. इथला परिसर खूप एकदम छान होता. इथे आम्ही गेलो रस्त्याच्या कडेला थांबलो होतो. तिथे भाताची शेती होती. तिथे पण एका बाजूला पाण्याचा धबधबा होता. सगळीकडे पाणीच पाणी होतं. तिकडे पाऊस सारखा यायचा, त्याच्यामुळे झाडं एकदम हिरवेगार स्वच्छ असा परिसर होता. तिकडे पुसट दिसत आहे. तिकडे ढग दिसत होते. माणसाच्या जवळ एकदम ढग येतील असे तिथे वाटायचे. पाऊस पण सारखा 10-10 मिनिटाला यायचा. आणि मंदिराचा कळस आहे. इथे आम्ही फोटो काढण्यासाठी थांबलो होतो. इथे माझ्या मिस्टरांनी माझा फोटो काढला आणि इथे वर आहे तिथे शिखर आहे. ते शिखर पण खूप छान वाटत आहे. आणि इथे माणसे दर्शनासाठी रांगेत थांबलेले होते. दर्शन चालू होते आणि इकडे वर 2 माकडे होते. ते पण कणीस खाण्याचा आनंद घेत होते.